जे 2 नंबरला आहेत ते सन्माननीय माझे मित्र सुप्रसिद्ध भजनकार श्रीमान अरुण घाडी, पावशी तालुका कुडाळ, जिल्हा सिंधुदुर्ग। त्याचप्रमाणे जे 3 नंबरला बुवा आहेत ते सन्माननीय माझे मित्र सुप्रसिद्ध भजनकार श्रीमान संदीप लोके बुवा, लेंगडाळ तालुका देवगड, जिल्हा सिंधुदुर्ग। या तिन्ही बुवाने या ठिकाणी आमंत्रित करून परमेश्वराचं भजन आणि मनोरंजन या उदात्त हेतूने या डार्लिंग ग्रुपने आम्हाला ही संधी प्राप्त करून दिल्याबद्दल प्रथमतः या डार्लिंग ग्रुपचे मी मनपूर्वक आभार मानतो। या ग्रुपमधील सर्व सदस्य, सर्व विद्यार्थी संघटना या सर्वांना मी मानाचा मुजरा करतो, त्यांना लाख लाख शुभेच्छा देतो। त्याचप्रमाणे या कार्यक्रमाला उपस्थित असणारे अनेक मान्यवर मंडळी, त्यामध्ये माझे परममित्र ज्यांनी फोनद्वारे ज्यांनी संपर्क केला ते सन्माननीय अनंत धुरी, त्याचप्रमाणे दीपकजी खराडबुवा आणि त्यांचे सर्व सहकारी मित्रमंडळी, भजनप्रेमी या सर्वांचे मी आभार मानतो। आमचे चैतन्य, त्याचप्रमाणे यूट्यूब चॅनलवाले या ठिकाणी सर्व आलेले आहेत, समीर भाऊ नलावडे, सन्माननीय वारंग, त्याचप्रमाणे अन्य मान्यवर मंडळी या ठिकाणी आलेले आहेत। या सर्व यूट्यूब चॅनलला सुद्धा मी मनपूर्वक धन्यवाद देतो। अनेक नामवंत भजनी बुवा, पकवाज वादक, तबला वादक, नाट्य कलाकार या कार्यक्रमाला उपस्थित आहेत। खरोखरच त्यांच्या चरणाशी नतमस्तक होतो। महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा करून संपूर्ण विश्वाची देवता श्री गणराला वंदन करून, इथली स्थान देवता रंगदेवतेला वंदन करून, मान्यवरांना मानाचा मुजरा करून, महिला वर्ग यांना सुद्धा मनापासून नमस्कार करून, माझी गुरुमाऊली भजन महर्षी चिंतामणी बुवा पांचाळ यांच्या स्मृतीचं अभिवादन करून, गुरुवर्य जीवनमणी बुवा यांच्या स्मृतीचं अभिवादन करून या दोन्ही बुवांना मनापासून शुभेच्छा देऊन या ठिकाणी आमने सामने तिरंगी डबलवारी रंगाला सुरुवात करतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। धन्यवाद। त्याचप्रमाणे या कार्यक्रमाला लाभलेला आजचाही साऊंड आमचे पिंगुळकर आणि त्यांचे सहकारी ते सुद्धा स्वतः बुवा आहेत। एकदा जोरदार टाळ्या वाजवा माऊली त्या साऊंड वाल्यांसाठी, एकदा जोरदार। लाख लाख धन्यवाद। कपिल भाऊ लगेरो, हॅलो। त्याचप्रमाणे कपिल भाऊंच्या बाजूलाच ज्यांनी अनेक वर्ष माझी गुरुमाऊली चिंतामणी पांचाळ बुवा भजन महर्षी यांना असा संगत केली, ते सन्माननीय आमचे परममित्र श्रीमान बाळा परब यांना सुद्धा मी मनापासून नमस्कार करतो। जोरदार त्यांच्यासाठी टाळ्या झाल्याच पाहिजे। या ठिकाणी तिरंगी सामना म्हटल्यानंतर वेळेचं बंधन या ठिकाणी फार महत्वाचं आहे। 35 मिनिटं आम्हाला प्रार्थना, भजन आणि रूपाचा अभंग एकत्र घ्यायचं आहे आणि 40 मिनिटं तिन्ही बुवांना गजर आहेत, त्याच्यामुळे वेळेचं बंधन आपण पाळूया। त्याचप्रमाणे भजनाची परंपरा आपण सिंधुदुर्ग जिल्ह्याला मुळात खरोखरच लाभलेली आहे, ज्यांनी अनेक पिढ्या याच्यामध्ये भजनामध्ये गेल्या। नामवंत भजनीबुवा, ज्येष्ठ मंडळी भजनीबुवा याच सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये जन्माला आली आणि तो वारसा आमच्यासारख्या एका छोट्या कलावंतांना आम्हाला मिळाला आणि तो वारसा गेली 30 वर्ष भजनी क्षेत्रामध्ये कार्यरत राहून आमच्या परीने तो वारसा जपण्याचा प्रयत्न केला। कदाचित काही गोष्टी चुकत असतील, मनुष्य चुकतो, पण त्याचा उहापोह करण्यामध्ये काही लोकांना आनंद असतो, याचं दुर्दैव वाटते। कारण आपलीच माणसं जेव्हा आपल्यालाच टार्गेट करतात तेव्हा कुठेतरी मनाला लागते, ते होऊ नये आणि ती बुद्धी परमेश्वराने आम्हाला कुणालाही देऊ नये अशी मी देवाकडे प्रार्थना करतो आणि भजनाची सुरुवात या भजन या स्वरूपामध्ये करतो। धन्यवाद।
पगम रे ग मगरे सा नी मगरे सा म गम मग पदनी रे निधप सानी धप धम पगम रे ग मगरे समा गम मग दया उतले जीवने घर असा कैलास राणा शिवचंद्र मोळी कैलास राणा शिवचंद्र मोळी फणींद्र माथा मुकुटी झळाळी फणींद्र माथा मुकुटी जळाळी कारण्य सिंधू भाव दुःखहारी कारण्य सिंधू भाव दुःखहारी कारुण्य सिंधू भव दुःखहारी कारुण्य सिंधू भव दुःखहारी तुझवीन शंभो मज कोण तारी 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 गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू ब्रह्मा गुरु विष्णू गुरुर्देवो महेश्वरा देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्मा साक्षात परब्रह्म तस्मै श्री
तुकाराम महाराज, श्रीलिंगेश्वर महाराज, श्रीरामेश्वर महाराज, गणपती गजानन महाराज, स्वामी समर्थ महाराज, बजरंग हरि 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 छत्रपती शिवाजी महाराज, प्रसिद्ध भजनकार गुरुवर्य चिंतामणी पांचाळ गुरुवर्य जीवन मडवी. हॅलो 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 दा ऐकू दे ना जरा. हॅलो 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 अतिशय सुंदर या डार्लिंग ग्रुपने मांडखोली या ठिकाणी आताच आम्हाला माहिती मिळाली. या डार्लिंग ग्रुप म्हणजे साधन आहे, नावापेक्षाही कीर्ती त्यांची महान आहे. अनेक सांस्कृतिक कार्यक्रम ते विद्यार्थी एकत्र येतात, कार्यक्रम राबवतात, विधायक कार्य करतात, अडचणीत असलेल्यांना मदत करतात आणि असे सांस्कृतिक कार्यक्रम आपली हिंदू धर्माची परंपरा संस्कृती जपण्याचं काम प्रामाणिकपणे ते करत असतात. आणि अशा या ग्रुपमुळेच आज सिंधुदुर्ग जिल्हाच नव्हे संपूर्ण कोकणामध्ये या डार्लिंग ग्रुपचं नाव आहे. एकदा जोरदार टाळ्या वाजवा या ग्रुपसाठी. एकदा अतिशय सुंदर नियोजन कार्यक्रमाचं, अतिशय सुंदर भव्य जागा या ठिकाणी निवडली. मला वाटतं मागच्या वेळी दशावतार नाटक हे ठेवायचे या केरवडेमधून तिकडे, पण आज या ठिकाणी हा डबलवारीचा सामना या शाळेच्या ग्रुपने हा डबलवारीचा सामना ठेवलेला आहे. मला वाटतं सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये पहिलीच वेळ असेल हा ग्रुप बुवा, असा ग्रुप पहिलीच वेळ असेल की तिरंगी सामना ठेवणारी. पुन्हा एकदा टाळ्या झाल्या पाहिजे या ग्रुपसाठी, जोरदार टाळ्या. आणि हाच सामना तिरंगी सामना आमचा कुणकेश्वरला होता त्या दिवशी. लोकेबाजे अरुण गाडी बुवा आणि मी तिथे सुद्धा असंच रंगत आली. पण काही गोष्टी मुद्दाम मला आज बोलायच्या, यूट्यूबला जायला पाहिजे माझ्या मनापासून. काही गोष्टीची खंत वाटते की मी काही गोष्ट लोकेबुवांसाठी काही शब्द ते वापरलेले मी त्या बारीत. माझा उद्देश कुठल्याही प्रकारचा कुठल्याही संप्रदायाला दुखावण्याचा माझा उद्देशच नव्हता. आणि जर असा उद्देश असेल तर मला उद्या मरण आलं तरी चालेल. जर देव खरा असेल तर, पांडुरंग खरा असेल तर माझ्या मनात सुद्धा ते पाप नाही कधी येणार की संप्रदायाचा कुठला अपमान करावा. आणि गेली 30 वर्ष भजनी क्षेत्रामध्ये माझ्या तोंडून कधी शब्द आले नाहीत, पण आज मुद्दाम उल्लेख करावासा वाटतो. मी त्या बुवांसाठी तो शब्द वापरलेला. आणि त्या माऊलींना जे संप्रदाय जपतात त्यांना शब्द वापरण्याचा किंवा त्यांना दुखवण्याचा आम्हाला अधिकारच नाही हो. त्यांना नाव ठेवण्याचा किंवा दुखवण्याचा आमचा प्रश्नच येत नाही आणि आम्हाला तो अधिकारच नाही. पण त्या बुवांसाठी मी वापरला, कारण डबल बारी म्हटल्यानंतर एकमेकाला बोलणं चालणं होते, शब्दाची फेरफार बदल होतो. पण त्या शब्दाचा अर्थ घेऊन जर तो प्रकरण एखादा वाढून माझ्यासारख्या कोकणी सुद्धा सिंधुदुर्ग जिल्ह्यात लहानाचा मोठा झालो, मला अनेक ठिकाणी टार्गेट करण्यात आलं, अनेक ठिकाणी मला जाळ्यात पकडण्यासाठी तो प्रयत्न केला गेला. पण माझा परमेश्वर माझ्या पाठीशी आहे, माझं प्रामाणिक हेतू आहे. आणि यात सर्व बुवांनी, अरुण गाडी बुवा म्हणा, गुंडू सावंत म्हणा, ते लोके बुवांनी सुद्धा
आम्हाला फोनद्वारे बुवांनी सांगितलं काय बुवा घाबरू नका, या गोष्टी होतच असतात, काय घाबरायची गरज नाही, तुम्ही कुठे चुकलत नाही. आणि मी खरोखरच चुकलो नव्हतो, पण तरीसुद्धा कोणाच्या भावना दुखावल्या असतील म्हणून मी जाहीररित्या त्या ठिकाणी माफी मागितली. वास्तविक मी माफी मागितल्यानंतर माझं कौतुक केलं पाहिजे वास्तविक लोकांनी. दुर्दैव एवढं माफी मागून सुद्धा काही गोष्टी व्हायरल केल्या गेल्या, हेच आपल्या कोकणाला डाग लागण्यासारखं असं मला वाटते. प्रामाणिकपणे सांगतो, खूप दुःख वाटतं ह्या गोष्टीचं, मनाला इथे कुठेतरी लागतं की मी लहानाचा मोठा याच जिल्ह्यात झालो, तुमच्या आशीर्वादाने मायबाप रसिकांनीच आम्हाला ही सन्मानाची खुर्ची, भजन सम्राट म्हणून तुम्ही विनोद चव्हाण म्हणून प्रेमाने हाक मारता, हे आम्ही कमवलो. पण कमवायला वेळ लागतो, 30 वर्ष माझी गेली, पण गमवायला एका सेकंदामध्ये एखाद्याला डाग लागू शकतो, एखाद्याचा करिअर बिघडू शकते. आणि ते दुर्दैव आमच्या कोकणामध्ये, हे दुर्दैव त्या ठिकाणी घडलं काही गोष्टी असो, पण त्याची पर्वा नाही, परमेश्वराला काळजी, त्या देवाक काळजी, होणारा होताला जाणारा जाताला, पण ती देवाक काळजी. माझा प्रामाणिक हेतू कोणालाही दुखवण्याचा मुळीच नाही आणि तो मला अधिकारही नाही आणि आयुष्यात मी कधी दुखवणारही नाही. माझं काम फक्त हरिनाम घेणे, मनोरंजनासाठी डबल बारी एकमेकाला बोलणार आम्ही, नाही तर तुम्ही म्हणणार आपसात यांनी काहीतरी गुडगुड केल्याने. अरुण घाडीबुवांका मी बोलणार, ते माका बोलणार, लोकेबुवा माका बोलणार, मी त्यांका बोलणार, लोकेबुवा घाडीबुवांका बोलणार. हे तात्विक 3 तासाचा हा खेळ आहे हो, आम्ही काय दुश्मन नाही, पण 3 तासासाठी मनोरंजन करावंच लागतं, कारण ही काळाची गरज आहे. पण त्याचा उद्देश असा नाही की कुठल्या भजनाला बट्टा लागावा, हा आमचा मुळीच उद्देश नाही, माझा तर मुळीच नाही. म्हणून पुन्हा एकदा सर्वांचे मी प्रामाणिकपणे आभार मानतो. तुम्ही मला सुद्धा सहकार्य केलात त्याच्याबद्दल मी आभार मानतो. पण पुन्हा कोणाचा जर असा प्रसंग कुठलाही बुवावर आला तर सगळे मिळून एकत्र या अशी माझी हात जोडून सर्वांना विनंती आहे. सर्व बुवांना एकदा बरोबर असेल तर टाळ्या वाजवा, सर्व बुवांना. तो कुठलाही कोणावर प्रसंग येऊ शकतो, आज माझ्यावर उद्या कोणावर येऊ शकतो, त्याच्यामुळे शक्यतो आपल्या कोकणी माणसाची साथ कधी सोडू नये कोकणी माणसाने, हा माझा उद्देश आहे. मनपूर्वक धन्यवाद. ग ग ग ग सा ग मा नी ध सा ग म प ग म रे गमरी जाणे तारी री तारे निजा जाणी पद म प नि द पद म प ग म प ग म रे जाणी ला जाणी सा ग म जाणी सा निजा ध म नि ध म ग ग ग ग ग सा सा ग म प ग म नि ध पद म प ग म प ग म ग ग ग ग सा ग सा गमधनीचा. काय लोके बरोबर आहे का? यांका विचारलं आता, आजकाल यांचं मार्गदर्शन घेता. अच्छा अच्छा अच्छा, केव्हापासून सुरुवात केली? एक मात्र खरं आहे, मुद्दाम सांगतो आता, हे पण जाऊ दे युट्यूबला. काही लोकांना माझ्यावर जो प्रसंग आला 4 दिवसापूर्वी, काही लोकांना इतका आनंद झाला की घासभर अधिक जेवक लागले, घरात एक घास अधिक जेवक लागले. कारण दुसऱ्याचा दुःख बघून, दुसऱ्याचे अश्रू बघून आपल्याला सुख मिळते असा भास करून घेणे, आनंद मिळवून घेणे, हे सुद्धा दुर्दैव आहे. कदाचित ती वेळ 100% तिच्यावर येण्याचे ते वेद असतात, ते वेद, ती वेळ परत. हा हा, तर त्याच्यामुळे बुवा दुसऱ्याच्या ह्याच्यावर कधी हसू नये. वेळ कधी येऊ शकते कोणालाही. तुम्ही हसत नाही, पण सांगतो नाही, कुठे बोलतो मी, नाव घेतलं. डायरेक्ट बोला म्हणजे काय दादागिरी आहे तुझी? मी चालू देऊच ना दादागिरी. किलेच करू नको, सुरुवाती कर. पुढे जाऊन दे त्याला.
5 6 7 8 9 10 11 12 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11
या ठिकाणी सन्माननीय माऊली आपल्याला उदंड आयुष्य मिळो, रुपेश सावंत महापुरुष प्रासादिक भजन मंडळ नाईकवाडी, हा सगळी माऊली तुमचीच कृपा आहे, तुमचेच आशीर्वाद आहेत, त्याच्यामुळे सगळं चाललंय. कारण चाले शरीर कोणाची या सत्य कोण बोलवितो हरिविन. कृष्णा पवार बुवा आपल्यामध्ये नाही आहेत, पण या अभंगाला साजेची चाल त्यांनी लावली, या अभंगाला कंपोज चाल केली
आजही प्रत्येकाच्या हृदयामध्ये ती चाले शरीर कोणाची असते, कोण बोले होते हरवी नबुवा. झाडाचं पान सुद्धा त्या परमेश्वराच्या सत्तेशिवाय हलू शकत नाही. आमची काय कथा, माणसं एकमेकाच्या पोटावर बसतात. उद्या तुका दाखवतंय, पुढच्या वेळेत बघ तुका पचवतंय, 200 माणसं घेऊन येतंय दांडके घेऊन, असे सांगणारे असतात. पण उद्याचा दिवस कोणी बघितला? अरे आत्ता माणसाचं काय होईल 5 मिनिटात सांगू शकत नाही. आत्ता 5 मिनिटामध्ये काय होईल सांगू शकत नाही. कोणाचा भरोसा नाही. त्याच्यामुळे आम्ही काही कोणाचे खातो तो राम आम्हाला देतो. भगवंत आमच्याकडनं करून घेतोय. आज डार्लिंग ग्रुप म्हटल्यानंतर त्यांची एकजूट, त्याला सलाम ठोकला पाहिजे नाही काय. म्हणून त्यांच्यासाठी एवढं सांगतो, सूर्य कोणाला झाकत नाही, डोंगर कोणासमोर वाकत नाही. आणि आमचं हे डार्लिंग ग्रुप विरोधकांच्या बापाला घाबरत नाही, विरोधकांच्या बापाला घाबरत नाही, विरोधकांच्या बापाला घाबरत नाही. आले किती गेले किती संपले भरारा, आले किती गेले किती संपले भरारा. आजही उद्यानी चिरंत राहील या डार्लिंग ग्रुपचा दरारा, या डार्लिंग ग्रुपचा दरारा, या डार्लिंग ग्रुपचा दरारा. कारण ज्याची खावी पोळी त्याची वाजवावी टाळी. बरोबर ना बुवा. आता डबल बारी म्हटल्यानंतर एकमेकाक बोलला पाहिजे म्हणून विषय. आता मध्ये बघा, मध्ये बसले आहेत बघ आवाज बदल, आवाज दे ना. मग कमी आलाय तबल्याचं, तबला म्हणून बंद केलं. जरा आवाज द्या. आमचे शिवराज पोईपकर तबल्याला साथ संगत गेली 3-4 वर्ष आमच्या बरोबर आहेत आणि अतिशय मोलाचा वाटा ते देतात त्याच्यामध्ये वाद्यामध्ये. एकदा जोरदार शिवराज पोईपकरांसाठी टाळ्या वाजवा. आणि इकडे पखवाज वादक महेश परब यांची या ठिकाणी इच्छा होती की महेश परब यावेत, मंडळाची इच्छा होती. पण महेश परब जे शिष्य घडवतात ते सुद्धा त्याच ताकदीने वाजवतात. त्याची प्रचिती आता सन्माननीय तुषार लोट यांनी दिलेली. एकदा जोरदार टाळ्या वाजवत त्यांच्यासाठी. इकडे आमचे पखवाज मुंबईसारख्या ठिकाणी बऱ्याच ठिकाणी गेली जवळजवळ 15-16 वर्ष विनोद चव्हाण बुवांकडे मुंबईसारख्या ठिकाणी अनेक डबलबऱ्यांना साथ संगत केली. माझा जो विनोद चव्हाण जो जे नाव आहे त्याच्यात मोलाचा वाटा माझे विनीत धुरी पखवाज वादक यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. त्यांचाच शिष्य एक सुहास चव्हाण ढोलकी वादक, त्यांचे शिष्य जितेश परब कमी वयामध्ये गरुड झेप घेणारा जितेशसाठी एकदा जोरदार टाळ्या. तिकडे आमचा योगेश लोके बुवांकडे, अरे क्या बात आहे, काय माझ्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात कमी आहे हो. योगेश सामंत ढोलकी वाजू सारखो, पखवाज वाजू सारखो, ढोलक पण वाजवतो, सगळी हत्यारं दिलात वाजवणार. एक नामवंत कलाकार आणि स्वभाव तितकाच नम्र स्वभाव. म्हणून आजही तो सर्वांच्या हृदयामध्ये आहे. एकदा जोरदार योगेश सामंतांसाठी टाळ्या वाजवा. तबला विशारद तिकडे बसलेले आहेत या बाजूला. त्यांनी अनेक कार्यक्रम अजित कडकड्यांसारख्यांना सुद्धा ज्यांनी साथ केली ते तबला विशारद सन्मान्य संदेशजी सुतार यांच्यासाठी सुद्धा एकदा टाळ्या झाल्या पाहिजे. काय प्रेमाची थाप आणि ती आठवण केल्यानंतर त्यांना बरं वाटतं हो. कोणीतरी अशी आठवण केली, कलाकारावर प्रेमाची थाप दिली की त्याला बरा वाटतं. जरा बाबा काहीतरी जरा मान ताट होता, धीर येतात, जरा धीर. म्हणून ही प्रेमाचा उल्लेख आहे या ठिकाणी बुवा. आणि माझ्या योगेश काय कोकणात कमी आहे? तुमच्यासारखे वादक आहेत, आमच्यासारखे बुवा आहेत, आमच्यापेक्षाही गाणारे बुवा आहेत, आता तयार झाले आहेत. मागचे बुवा जुने बुवा आहेत ते होऊन गेले. आता पुढे आम्ही चालवतो, त्याच्यानंतर पुढचे चालवत आहेत. तो वारसा चालू आहे. काय कमी आहे? कोकण जगात श्रेष्ठ आहे हरिभजनाच्या माध्यमातून. जगात फक्त एकच, कालची ती गोष्ट घडली तर मागसून माका जरा धूक लागले, मागसून जरा टॉर्चर करू लागले. ह्यात जरा थोडासा माका वाईट वाटला. बाकी काय ना, तुम्ही साथ देऊची आहे माका या मताचं मी नाही रे. बरेच बुवाने एक कणकवली त्या दिवशी म्हणजे कासारड्यात त्या दिवशी भारी होती. कासारड्यात दोघेजण बुवा, एक बुवा त्याचं पाय जागार नसता पण तो सुद्धा माझ्यावर टीका करीत होतो त्या दिवशी. डोळं त्याचं उघडं नाही तरी तो सांगता माझ्यावर टीका, माझ्यावर टीका. त्याचं डोळं उघडं नाही कधी, त्याचं डोळंच उघडं नसतं. म्हणजे तुझं डोळं उघडं असता. तो म्हणता म्हणजे बघा लोके बाबा काय म्हणतात, म्हणजे मी नाही म्हणजे का तुझं डोळं बंद असता. तू नाही त्याच्यातलं रे बाबा, तू माणूस, देव माणूस. तू गणपती गेलो का तुकट नाही ठेवतो आणि पूजा करूची तुझी. हो तर माझ्यासाठी देवच आहेत ते, देवदूत आहे. आणि हे तर काय सांगू तुम्हाला, आता हे बघितल्यानंतर
काय कमी आहे हो? खाता पित्या घरचे दोन्ही बुवा वाटतात बघा. आमच्याकडे बघितल्यानंतर कोण पण म्हणणार हे दोघे बुवा खाता पित्या घरचे, यांची परिस्थिती चांगली आहे. पण तिकडे बघितल्यानंतर कोण म्हणत भयानक परिस्थिती आहे, पुढे धोका आहे. पण आमच्याच पंक्तीत बसलो तो माणूस तिकडे, असला आळा मारल्या पण अंगाकच बसत नाही. त्या काय करू? आणि माका सांगतो बुवांच्या पत्रावळी 2 पत्रावळी पुढ्यात ठेवा. प्रामाणिकपणे सांगतो या 2 बुवांपेक्षा मी जेवलोय आधी. घ्याव सांगतोय कारण ते सांगतले या 2 बुवांपेक्षा मी जेवले, कारण मी जा जेवतोय तर माका पत्ता आणि ते जेवतात त्यांना पचत नाही. होत फरक आहे. बुवा असू दे, एक मजा म्हणून बोललोय, बाकी काय नाही. तुमचा आणि माझा काय दुश्मनी गाडी बुवा अतिशय सुंदर. तुम्ही जो वेश परिधान केलात हा 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 असं समाधान वाटलं. पण असं मला बातमी लागली की तुम्ही टोपी आली घालता म्हणजे काय केस गेलेत का? नाही ना, आहेत ना शिल्लक, अजून 2-3 वर्ष तरी राहून दे रे. बाकी काय नाही. माझी देवा प्रार्थना माझ्या अरुण गाडी बुवांचं गायन त्या ताकदीने करतात, त्या ताकदीने सुद्धा केसची प्रगती व्हावी असं मला विनंती आहे. आज तुम्ही नाही म्हटलं तर आमचा योगेश बघ सगळ्यांपेक्षा देखणं तो दिसता आता सुद्धा. असं काय नाही. केसांकडे किंवा विद्वत्ता बुवा माणसाची ठरत नाही. किंवा एखाद्याचा वेश 5,000चा सदरो मी घातलंय किंवा 10,000चं सदरो घातलंय म्हणजे मोठं बुवा झालो नाही. माणसाचं कर्म चांगलं पाहिजे, माणसाची कला चांगली पाहिजे. कलेवर प्रेम करणारी माणसं असतात. म्हणून या ठिकाणी बक्षीस आलेल्या माऊली आपल्याला उदंड आयुष्य मिळो. रुपेश सावंत महापुरुष प्रसादिक भजन मंडळी नाईकवाडी यांच्याकडून मनपूर्वक धन्यवाद देतो आणि रूपाचा अभंग घेतो. धन्यवाद. हे शिवराजचा आवाज जरा वाढून द्या. तुझा बरोबर आहे त्या तो कांडका होता त्याचा कायच ना, सगळा लपला त्याचा. अरे वाजव रे तू, पण त्याचा लपला सगळ्यांना. तो सुद्धा वाजू का जिलो? अरे असं कसं बाय थांब. अरे ते काय हात मारू दे, हात मारू. अरे 5 मिनिटं गेली आता. अरे तबला कमी लागा का नाही ओ बुवा, लोके बुवा लागा का नाही? आता बघा तुमच्या भाषेत लागला. लागा का नाही? लाव हो जरा तरी उतरता कमी हो रूपाचा अभंग. पदसानिसा गरिसानिसा धाव मगरी सानिसा पदसानिसा सारे मा पद पदनी रनी दप सानी दप गरे सानिसा पद धाव मगरी सानिसा पदसानिसा. मुद्दाम विषय बोलला टोपीवरून बुवांच्या मध्ये, पण टोपीवरून बुवा अरुण गाडी बुवा एक प्रामाणिकपणे सांगतो मी, गेले 3-4 वर्ष बाळा परब हे सातत्याने वारकरी संप्रदाय आणि वारीला जातात. आणि आता मगाशीच म्हणाले बुवा मी 6 तारखेला जाणार आहे वारीला, आता येणाऱ्या वारीला. बुवा मी पण आहे तुमच्या बरोबर. 14 वर्ष सातत्याने बुवा, गळ्यात माळा आहे खोटं नाही बोलणार, 14 वर्ष सातत्याने एकही वारी चुकवत नाही मी. हे 14 वर्ष आहे, एकही वारी चुकत नाही. तुम्ही 10 वर्ष झाले. मग अशी व्यक्ती जो वारी करतो ती व्यक्ती संप्रदायाचा कधी अपमान करेल का? कधीच करू शकत नाही. म्हणून सांगतो बुवांचं 12 तारखेला
पंढरपूरच्या विठ्ठल रखुमाई मंदिर मध्ये मंदिराच्या गाभाऱ्यासमोर तिथे अरुण गाडीबुवांचं भजन आहे. एकदा टाळ्या वाजवा जोरदार. बुवा मी मला घेऊन चला, मी येणार आहे. आणि बरोबर लोके बोला पण सुंदर स्वरूप सुंदर स्वरूप आजी पाहिले डोळा. काय होय असा सुंदर स्वरूप आजी